पिंपळनेर नगर परिषद पोटनिवडणूक भाजप विरुद्ध शिंदे सेनेत थेट आणि अटीतटीचा सामना। पिंपळनेर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 2च्या पोटनिवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीच्या आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडत आहे। या निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात थेट लढत होत असून या निकालावर नगर परिषदेचे आगामी सत्ता समीकरण अवलंबून असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष अटीतटीच्या लढतीकडे लागले आहे। वार्ड क्रमांक 2 मधील एकूण 1853 मतदारांपैकी दुपारच्या 1 वाजेपर्यंत 48.46% मतदारांनी आपला हक्क बजावला होता। यामध्ये भाजपचे संजय सखाराम ठाकरे, तैमूर नौशाद सय्यद आणि शिंदे शिवसेना गटाचे दिलीप निळकंठ चौरे, वशिम शेख यांच्यात प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे। मतदान केंद्रावर सकाळपासून युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे आणि प्रभारी अधिकारी एपीआय किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखाली 4 PSI, 42 पोलीस अंमलदार, 5 महिला पोलीस आणि 35 होमगार्डसह साक्री, धुळे ग्रामीण व LCBचे विशेष पथक परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। दोन्ही पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावल्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार आणि सत्तेचे गणित कुठे झुकणार याचा फैसला आता मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोरा।